तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांना लाच घेताना रंगेहात अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाने तारापूर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर येते आहे. आणि या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीला एम्बॉस कटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून व्यावसायिक कर्ज घ्यायचे होते. त्यासाठी ग्रामपंचायतीची ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. संबंधित ना हरकत देण्यासाठी तारापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या संजय पागधारे यांनी सुरुवातीला 5,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत पालघर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पालघर यांच्याकडून सापळा रचण्यात आला. बुधवारी 13 मे रोजी तारापूर ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सापळा कारवाई दरम्यान सरपंच संध्या पागधारे यांना 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. आणि या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.